राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माहूर बस स्थानकाच्या मोकळ्या जागेत व्यापारी संकुल उभारा अशा मागणीचे निवेदन आमदार भीमराव केराम यांनी 10 मार्च रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले होते। त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाचे वास्तुशास्त्रज्ञ मुंबई यांनी 25 एप्रिल रोजी विभाग नियंत्रक नांदेड यांना पत्र पाठवून व्यापारी संकुल उभारण्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित करून जागेच्या माहिती संदर्भात तात्काळ अहवाल मागितला आहे। त्यामुळे बस स्थानकाच्या समोरील जागेत व्यापारी संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। ही बाब आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नाचे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे। माहूर तालुक्यात उद्योगधंदे नसल्याने तालुक्यातील युवा वर्ग परराज्याचा आसरा घेत आहेत। तालुक्यातील बेरोजगारीवर मात करणे हा उदात्त हेतू बाळगून आमदार भीमराव केराम हे प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहेत। त्याच धर्तीवर माहूरच्या बस स्थानकाच्या जागेत व्यापारी संकुल उभारण्याची त्यांनी केलेली मागणी आणि त्याला मिळालेले यश हे त्यांच्या प्रयत्नाचे मोठे फलित होय। माहूर शहरासह तालुक्यातील अधिकांश युवकांच्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी बस स्थानकातील नियोजित व्यापारी संकुल मोठे कारगर ठरणार आहे, अशी भावना व्यक्त करून भाजपा नगरसेवक सागर महामुने व ज्येष्ठ नेते अनिल वाघमारे यांनी आमदार भीमराव केराम यांचे आभार मानले आहे। माननीय आमदार साहेबांनी एसटी महामंडळाला गाडी तयार करून दिल्याबद्दल शेतशी आभार मान्य करतो। तरी माहूर हा तालुका आदिवासी एरिया असल्यामुळे तरी बेरोजगारांना गाडी द्यावी ही आमच्या बेरोजगाराच्या तरुणाची विनंती आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।